सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी. तर आता नमो शेतकरीचा 8वा हप्ता पीक विमा वाटप सुरू. तर जानेवारी पैसे वाटप सुरू. तर आज सकाळी 11 वाजल्यापासून खात्यामध्ये पैसे जमावण्यास सुरुवात. सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी. तर आता नमो शेतकरीचा 8वा हप्ता आणि पीक विमा वाटप आजपासून शेतकरी बांधवांना मोठा दिलासा. तर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 8वा हप्ता आणि पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात. तर यामध्ये कोणते शेतकरी पात्र आहेत, कोणत्या शेतकऱ्यांना जे की पीक विमा खात्यामध्ये आणि नमोचा हप्ता इथं जमावण्यास सुरुवात झालेली आहे, या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे. तर आता सर्वप्रथम यामध्ये कोणाला मिळणार आहे ते आपण इथं चेक करणार आहे. सर्वप्रथम यादीत नाव असेल असे शेतकऱ्यांना इथं पीक विमा काय मिळणार आहे, पीक विमा आणि जे की नमो शेतकरीचा हप्ता. तर यामध्ये आधार लिंक असलेले KYC पूर्ण असलेले. जर तुमची PM किसानची KYC नसेल तर तुम्हाला नमोचा हप्ता इथं देण्यात येणार नाही आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे. तर आता DBTच्या माध्यमातून खात्यामध्ये पैसे जमा होत आहे. काही शेतकऱ्यांना SMS देखील येत आहे. काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा होत आहे. तर SMSच्या द्वारे तुम्ही चेक करा. तर थेट DBTच्या खात्यामध्ये DBTच्या माध्यमातून पैसे इथं खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात. तर आता पीक विमा वाटप सुरू. मोठी बातमी आहे. तर अखेर यामध्ये खरीप पीक विम्याचे पैसे खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात झालेली आहे. काही भागात जास्त नुकसान भरपाई जमा होत आहे. तर टप्प्याटप्प्याने रक्कम इथं खात्यामध्ये येत आहे. काही ठिकाणी व काही जिल्ह्यानुसार व काही तालुक्यानुसार गावानुसार पैसे अप्रूव्हल पेंडिंग इन प्रोसेस. तर काही जिल्ह्यांमध्ये खात्यामध्ये पैसे इथं जमा होत आहे. यामध्ये जर तुमचे पैसे आले नसतील तर तुम्हाला काय करायचं ते आपण इथं पाहणार आहे. सर्वप्रथम जर तुमचे पैसे आले नाही तर काय करायचं तुम्हाला. अजूनही पैसे आले नसतील तर घाबरू नका. बँक खाते तपासा, आधार लिंक आहे की नाही ते पहा, अर्ज मंजूर आहे का ते तपासा किंवा वेबसाईटवरती जाऊन सुद्धा तुम्ही चेक करू शकता. तर आता यामध्ये सेतूमध्ये जाऊन सुद्धा तुम्हाला चेक करता येणार आहे. तर आता जे काही वाटप इथं सुरू झालेलं आहे. सर्वप्रथम यामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये 8वा हप्ता जमावण्यास सुरुवात आणि पीक विमा देखील जमावण्यास सुरुवात झालेली आहे. अकोल्यामध्ये सुद्धा नमोचा 8वा हप्ता आणि पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात झालेली आहे. काही जिल्ह्यांमध्ये सरासरी 17,000 रुपये याप्रमाणे पीक विमा इथं मिळत आहे आणि नमोचे 2,000 रुपये. तर असे मिळून 17, 18, 19,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहे. तर लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा. तर इथं आपण अहमदनगर जिल्हा बघितलेला आहे. त्यानंतर इथे गडचिरोलीमध्ये सुद्धा पीक विमा आणि नमोचा हप्ता इथं जमा होत आहे. धुळेमध्ये सुद्धा नमो आणि PM किसानचा हप्ता, नमोचा हप्ता आणि पीक विमा इथं जमा होत आहे. चंद्रपूरमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेले आहे. दोन्हीचे पैसे खात्यामध्ये जमा होत आहे. बुलढाण्यामध्ये सुद्धा नमोचा 8वा हप्ता आणि पीक विमा जमा होत आहे. भंडाऱ्यामध्ये सुद्धा दोन्ही याचे पैसे इथं जमा होत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा दोन्ही याचे म्हणजे नमोचा 8वा हप्ता आणि पीक विमा जमा होत आहे. अकोल्यामध्ये सुद्धा पैसे इथं जमा होत आहे. अमरावतीमध्ये. तर आता हे जे की आपण जिल्हे बघितलेले आहे गडचिरोलीपर्यंत, यामध्ये अहमदनगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली तर या जिल्ह्यांमध्ये पैसे जे जमा होत आहे. त्यानंतर जे ते यामध्ये आपलं गोंदियामध्ये सुद्धा नमोचा 8वा हप्ता इथं जमावण्यास सुरुवात झालेली आहे. पीक विमा सुद्धा खात्यामध्ये येत आहे. हिंगोलीमध्ये सुद्धा नमोचा 8वा हप्ता इथं जमा होत आहे. पीक विमा सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे. जळगावमध्ये सुद्धा नमोचा 8वा हप्ता इथं जमा होत आहे. पीक विमा सुद्धा खात्यामध्ये जमा होत आहे. जालन्यामध्ये सुद्धा नमोचा 8वा हप्ता इथं जमा होत आहे. पीक विमा सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे. कोल्हापूरमध्ये सुद्धा नमोचा 8वा हप्ता इथं जमा होत आहे. पीक विमा सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे. लातूरमध्ये सुद्धा इथं वाटप सुरू झालेले दोन्हीचे पैसे. त्यानंतर आता मुंबई शहर यामध्ये पीक विमा जमा व्हायचा राहिलेला आहे, जे की इथं डॅश दाखवलेले आहे. मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये सुद्धा नमोचा हप्ता इथं आणि नमोचा हप्ता जमावण्यास सुरुवात झालेला, परंतु पीक विमा इथं पेंडिंग आहे. कोणते जिल्हे? मुंबई शहर आणि मुंबई उपनगर. त्यानंतर इथे आपलं नागपूरमध्ये सुद्धा नमोचा आणि जे काही पीक विमा इथं जमा होत आहे. नांदेडमध्ये सुद्धा दोन्हीचे पैसे इथं खात्यामध्ये येत आहे. नंदुरबारमध्ये सुद्धा दोघांचे जे काही नमोचा 8वा हप्ता आणि पीक विमा जमा होत आहे. नाशिकमध्ये सुद्धा दोन्हीचे पैसे जमा होत आहे. उस्मानाबाद, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये सुद्धा जमा होत आहे. पालघरमध्ये जे काही पीक विमा इथं रखडलेला आहे, काय आहे? रखडलेला आहे म्हणजे इथं टाईम लागणार आहे पीक विमा जमा होण्याकरिता. कुठं? यामध्ये पालघरमध्ये. त्यानंतर इथं परभणीमध्ये सुद्धा नमोचा 8वा हप्ता आणि पीक विमा जमा होत आहे. पुणेमध्ये सुद्धा दोन्हीचे पैसे जमा होत आहे. रायगड, आता काय इथं रायगडसुद्धा इथं पेंडिंगच आहे.
त्यानंतर रत्नागिरीसुद्धा पीक विम्यासाठी पेंडिंग आहे. नमोचा 8वा हप्ता सर्वच जिल्ह्यात खात्यामध्ये जमा होत आहे. त्यानंतर इथं सांगलीमध्ये सुद्धा दोन्हीचे पैसे जमा होत आहे. साताऱ्यामध्ये सुद्धा, परंतु सिंधुदुर्गमध्ये इथं पीक विमा पेंडिंग आहे आधी काही. त्यानंतर सोलापूरमध्ये दोन्हीचे पैसे खात्यामध्ये येत आहे. नंतर जे यामध्ये आपलं ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ, तर आता ठाणेमध्ये सुद्धा इथं पीक विमा पेंडिंगच आहे, टाईम लागणार आहे. बाकी या सर्व जिल्ह्यांमध्ये काय आहे, बाकी या सर्व जिल्ह्यांमध्ये नमो आणि पीक विम्याचे पैसे इथं खात्यामध्ये येत आहे. टप्प्याटप्प्याने इथं पैसे खात्यामध्ये येत आहेत. कोणाच्या आज होणार आहे, कोणाच्या उद्या होणार आहे, घाबरण्याचं काही कारण नाही. सर्वांना इथं पैसे मिळणार आहे, तर घाबरण्याचं काही कारण नाही यामध्ये. तर यामध्ये 17,000 रुपयाप्रमाणे पैसे इथं येतील आणि नमोचे 2,000 रुपये, जे की सरासरी. तर आता यामध्ये पैसे आले नसतील तर बँक खाते चालू आहे की नाही तपासा, आधार लिंक आहे की नाही तपासा, KYC पूर्ण आहे की नाही, यादीत नाव आहे की नाही. काही अडचण असेल तर कृषी कार्यालय किंवा तालुका कार्यालयाशी संपर्क साधा. हेल्पलाईन नंबर, आता महत्त्वाचा जो काही पॉईंट आहे, जर तुम्हाला पीक विमा मिळालेला नसेल तर अशाने 144447, तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करून तुम्ही तुमची तक्रार काय आहे, तक्रार इथं करू शकता, जे की पीक विमा जर मिळालेला नसेल तर अशा शेतकरी बांधवांनी. आता हा जो पीक विमा आहे ते यामध्ये खरीप आणि रब्बी, तर पाऊस असेल, पूर असेल, दुष्काळ असेल, कीड रोगामुळे बाधित झालेले जे काही पीक आहे त्यामध्ये नुकसान भरपाई, जे की हजारोचे शेतकरी बांधवांना इथं पैसे वाटप इथं सुरू झालेले आहे. तर आता यामध्ये बरेचसे जिल्हे, काही जिल्हे पेंडिंग आहे, काही जिल्ह्यांमध्ये पैसे इथं येत आहे, ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहे, प्रोसेसमध्ये आहे. काही जणांचे पेड आहे, काही जणांचे रिजेक्ट झालेले आहे. तर आता ज्यांचे मंजूर झालेले आहेत तर अशांच्या खात्यामध्ये येत आहे. पेमेंट इन प्रोसेसमध्ये म्हटल्यानंतर पैसे इथं येतील. पेड म्हणजे खात्यामध्ये जमा झालेले आहे. पेंडिंग किंवा रिजेक्टमध्ये जर म्हटलं तर इथं पैसे टाईम लागणार आहे. तर सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोचा 8वा हप्ता आणि पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज अखेर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा.